Good morning, my dear students. I, Bhalsing Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this third lecture on topic inventory control of a subject drugstore and business management. In earlier two lecture, we have started the topic that is the inventory control, and in that we already seen that what do we mean by inventory. Inventory is nothing but it is a sum of the value of raw materials, fuels, lubricants, spare part, maintenance, consumables, semi-processed materials and finished goods stock of the business firm at a given point of time is called as the inventory. And in that we have seen that there are number of techniques which are include to control the inventory, which includes the techniques like ABC analysis, economical order quantity, perpetual inventory control, and so on. So till yesterday's lecture or till the day before lecture, we discuss about the two techniques of the inventory control. One is the ABC analysis and second one is the economical order quantity. So in today's lecture we are going to discuss a topic that is the perpetual inventory system. This is the one of the method to control the inventory or to keep the watch on the inventory. The method called as the perpetual inventory system. आता पहा, आपण ह्या DSBMच्या इन्व्हेंटरी कंट्रोल चॅप्टरमध्ये आपण स्टार्ट केलं आहे की आपण पाहतोय की जर कुठलंही आपलं बिझनेस ऑर्गनायझेशन असेल तर त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व वस्तूंची एकत्रित बेरीज, मग त्या फिनिश प्रोडक्ट असतील, रॉ मटेरियल असतील, फर्निचर असेल, या सगळ्यांची बेरीज म्हणजेच काय, इन्व्हेंटरी. आणि इन्व्हेंटरी ही मेंटेन करणं बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण प्रॉपर इन्व्हेंटरी मेंटेन करू शकलो नाही तर काय होतं, वी विल नॉट एबल टू हँडल द ऑर रन द बिझनेस स्मूथली. सो we have to maintain the proper inventory, and inventory control should be there, and that inventory control can be achieved by the various techniques which are given in this chapter. The inventory control technique consists of ABC analysis method, then economical order quantity method. These two methods हे आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण काय डिस्कस करणार आहे, परप्युच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. आता ह्या सिस्टीममध्ये काय असतं, इन दिस सिस्टीम दिस इज द सिस्टीम ऑफ मेथड ऑफ रेकॉर्डिंग स्टोर बॅलन्स आफ्टर एव्हरी रिसिप्ट अँड इश्यू टू फॅसिलिटेट रेग्युलर चेकिंग अँड टू प्रिव्हेंट क्लोजिंग डाऊन ऑफ स्टॉक टेकिंग इज कॉल्ड ॲज द परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. आता परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीममध्ये काय केलं जातं की एखादी वस्तू आहे, सपोज आपण असं कन्सिडर करू की आपण ऑर्गनायझेशन, खूप मोठं फार्मास्युटिकल युनिट आपलं आहे, फार्मास्युटिकल ऑर्गनायझेशन इज देअर अँड वी आर एंगेज इन अ व्हॉट वी से मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सर्टन फार्मास्युटिकल प्रोडक्ट. इट मे बी अ क्रीम, कॅप्सूल, टॅबलेट, वी आर गोइंग टू मॅन्युफॅक्चर. मग आता आपलं फार्मास्युटिकल युनिट आहे, फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, आणि या फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आपण काय करतो आहे, आपण फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये कुठली तरी वस्तू किंवा कुठलं तरी फार्मास्युटिकल प्रिपरेशन बनवतो आहे किंवा तयार करतो आहे. मग आता ह्या ऑर्गनायझेशनमध्ये जो स्टॉक असेल, इट मे बी अ रॉ मटेरियल, इट मे बी अ फिनिश गुड, याचं रेकॉर्ड कुठंतरी ठेवणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. मग ते इम्पॉर्टंट आहे, आणि ह्या सिस्टीममध्ये काय केलं जातं, परप्युच्युअल इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये, इन दिस सिस्टीम स्टोर बॅलन्स आफ्टर ईच रिसिप्ट अँड इश्यू इज टेकन. म्हणजे एखादी वस्तू आहे, एखादं सपोज आपण असं कन्सिडर करू, आपल्या फार्मास्युटिकल युनिटने काय बनवलं, आपण बनवलं सपोज बनवतोय पॅरासिटामॉलचं सिरप. अंडरस्टँड, पॅरासिटामॉलचं सिरप बनवतोय म्हणजेच आपल्याला त्यासाठी काय लागणार, रॉ मटेरियलमध्ये पॅरासिटामॉल लागणार, अदर एक्सिपियंट लागणार, परत मटेरियल हेच लागणार का, नाही, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय लागणार, सपोज ते सिरप बनवलं आहे म्हणजे ते कुठल्या तरी कंटेनरमध्ये स्टोअर करावं लागेल, म्हणजे ते एम्प्टी कंटेनर लागतील, त्याचे झाकणं म्हणजे क्लोजर्स लागतील, म्हणजे सगळ्या गोष्टी लागतील. मग ह्या प्रत्येक गोष्टीचं जे रेकॉर्ड ठेवायचं आहे आफ्टर ईच रिसिप्ट अँड इश्यू. रिसिप्ट म्हणजे वस्तू ज्यावेळेस आपल्याकडे आली त्यावेळेस, आणि ज्यावेळेस इश्यू म्हणजे आपण आपल्याकडून दिली,
त्यावेळेस असं रेकॉर्ड जे ठेवावं लागतं ते येतं परप्युच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीमच्या अंडर. मग after every receipt or issue, the entry is made in a bin card and balance is adjusted. There is certain format or document. The document is called as the bin card, and these bin card are used for the keeping the record of the goods. आणि ते जे बिन कार्ड असतील त्या बिन कार्डमध्ये आपण काय करतो, कुठलीही वस्तू एखादी तुमच्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये आली तर त्याची एंट्री घेतो. त्याच्यामधून तुम्ही त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधून ती वस्तू एखाद्याला इश्यू केली तर त्याच्यामध्ये पण त्याची एंट्री जाते. फॉर एक्झाम्पल सपोज आपण पाहिलं की आपण पॅरासिटामॉल सिरप बनवतोय, मग आपल्याकडे एम्प्टी कंटेनर आणले आपण कशासाठी, की तयार झालेलं सिरप त्याच्यामध्ये भरण्यासाठी. मग ज्यावेळेस ते येतील, सपोज आपण 100 एम्प्टी कंटेनर आणले, मग त्यावेळेस येतील त्यावेळेस त्याची एंट्री होईल. त्याच्यानंतर ते आपण कसे इश्यू करू, एखाद्याला आपण ते सेल केले, मग इश्यू केल्यानंतर त्याच्यात परत एंट्री येईल. म्हणजे सुरुवातीचा स्टॉक मायनस इश्यूड स्टॉक आपल्याला त्याच्यामध्ये काय भेटून जाईल, वी विल गेट द बॅलन्स स्टॉक, राईट. इन दिस वे इन परपेच्युअल सिस्टीम, द इन्व्हेंटरी सिस्टीम, द बॅलन्स स्टॉक इज adjusted. Thus, the bin card becomes perpetual inventory record and store balance recorded continuously after every receipt and issue. म्हणजे ज्यावेळेस कुठलीही वस्तू मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनमधून एंट्री करत असते किंवा कुठलीही वस्तू ऑर्गनायझेशनमधून बाहेर जात असते त्याची नोंद व्यवस्थित प्रकारे ठेवली जाते. टू मेंटेन द बॅलन्स, टू अवॉइड द आपण काय म्हणतो त्याला, की ज्यावेळेस आपल्याला मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये खूप लोक काम करत असतात, मग प्रॉपर वस्तूचं रेकॉर्ड ठेवणं गरजेचं असतं. त्या ऑल एरर्स डिटेक्टेड आर ॲडजस्टेड बोथ इन बिन कार्ड्स ॲज वेल ॲज इन स्टोर लेजर अंडर प्रॉपर ऑथॉरिटी. Proper authority is there, proper person is there, and that person is engaged in taking the records of the goods which are coming and which are going outside, right. The perpetual inventory system consists of 3 types of format. One is the bin card system, second one is the store ledger, and third system is called as the continuous stock taking. We will see one by one this bin card, store ledger and continuous stock taking. The first one is the bin card. What do you mean by bin card? Bin card is nothing but it is an document. It is an document which is maintained by the storekeeper in his store. बिन कार्ड हे डॉक्युमेंट आहे, कोण मेंटेन करतं, स्टोअरकीपर म्हणजे काय, द पर्सन ऑर स्टोअर कशाला म्हणतो आपण, ज्या ठिकाणी सर्व आपल्या रॉ मटेरियल आणि फिनिश गुड हे दोन्ही आपण स्टोअर करतो त्या एरियाला काय म्हणतात, स्टोअर, बरोबर. आणि त्या स्टोअरचं जे कंट्रोलिंग करायचं काम असतं ते ज्या माणसाकडे किंवा ज्या व्यक्तीकडे असतं त्या पर्सनला काय म्हणलं जातं, दॅट पर्सन इज कॉल्ड ॲज द स्टोअर कीपर. So storekeeper keep the all record of the items which are available in the store. So bin card serve the purpose for providing the ready reference. So मग आपण एखादी वस्तूचं डायरेक्ट स्टॉक व्हेरिफिकेशन न करता फक्त बिन कार्ड एक डॉक्युमेंट पाहून आपण सांगू शकतो की एक्झॅक्ट हाऊ मेनी नंबर्स ऑफ दीज आयटम्स आर अवेलेबल इन द स्टोर. मीन्स बिन कार्ड काय आहेत, बिन कार्ड आर द it is a document and that document consists of the entries of the incoming goods and outgoing goods, and by seeing the bin card we can simply calculate the things which are available in the store and the things which are utilized. Understand? So it shows the quantity of the each material received, issue and which is in stock. ह्या बिन कार्ड वरून लगेच कळतं. आपण सपोज एम्प्टी कंटेनर आहे, एम्प्टी सिरपचं बॉटल आहे, याच्यासाठी एक बिन कार्ड असेल, बरोबर. मग आपल्याला लगेच कळतं त्याच्यामध्ये किती क्वांटिटी रिसिव्ह, म्हणजे किती क्वांटिटीमध्ये ते एम्प्टी कंटेनर आले होते, हाऊ मेनी क्वांटिटीज आर इश्यूड, मग किती त्यातले इश्यू केले, सपोज 100 आले त्यातले इश्यू केले 50, देन व्हॉट विल बी द बॅलन्स विल बी 50. ओके. आणि मग स्टॉकमध्ये किती हे आपल्याला बिन कार्ड सिस्टीममधून कळतं. आता बिन कार्ड सिस्टीमचा फॉर्मॅट तुम्ही पाहताल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतील
how the bin card system is managed. Now suppose this is an example which is related to the Deepak Pharmaceuticals Private Limited. This image is taken from the book, that is the RM Mehta, which is used for the subject drugstore and business management. The one sample bin card is given here. Now bin card मध्ये मग कोणती कोणती इन्फॉर्मेशन असते. सगळ्यात पहिली bin card मध्ये असते डिस्क्रिप्शन ऑफ द मटेरियल. कारण प्रत्येक मटेरियलसाठी bin card जे असतं त्या bin card इज अ डॉक्युमेंट विच इज यूज सेपरेटली फॉर सेपरेट मटेरियल. मग त्या स्टोअरमध्ये 100 प्रकारचे आयटम असतील तर 100 वेगवेगळे bin card मेंटेन केले जातील. मग आता सपोज हे bin card आपण असं कन्सिडर करू, इट इज यूज फॉर द एम्प्टी प्लास्टिक कंटेनर्स और एम्प्टी प्लास्टिक सिरप बॉटल्स. मग इथं त्याचा डिस्क्रिप्शन ऑफ ॲटम्स येईल. काय येईल? एम्प्टी प्लास्टिक बॉटल्स. त्याच्या पुढे त्याची इन कॅपॅसिटी 100 ml 60 ml काय असेल ते. त्याचा एक प्रत्येक ॲटमला एक नंबर दिला जातो. युनिक नंबर गिवन टू द एव्हरी ॲटम विच इज प्रेझेंट इन द स्टोर and it is called as the bin number. Then it is also consist of code. The code is given sometime. The coding, you know that the various methods of codification, and by adopting one of the simple method of the codification, the code is assigned to each and every atom, and the code number is also written over here. Then next, normal quantity to be ordered, then maximum stock level and reorder level. These are also mentioned on the bin card. काय काय लेवल मेन्शन केलेलं आहे. नॉर्मल क्वांटिटी टू ऑर्डर, किती क्वांटिटीमध्ये आपण जनरली ही वस्तू घ्यायची. नॉर्मल क्वांटिटी सपोज 100 क्वांटिटीमध्ये आपण ही वस्तू घेतली पाहिजे. देन मॅक्झिमम स्टॉक लेवल, किती आपल्याकडे मॅक्झिमम लेवल असली पाहिजे. सपोज वी विल से दॅट द मॅक्झिमम 500 इज द स्टॉक लेवल. अँड देन व्हॉट इज द रिऑर्डर लेवल, म्हणजे कोणत्या लेवलला तो स्टॉक गेल्यानंतर परत मागवायचा. सपोज वी कॅन से रिऑर्डर ॲट अ लेवल ऑफ 50. ईच atom having this reorder level, then maximum level, each atom is having this level as per the ABC analysis. ABC analysis मध्ये पाहिलं आपण की वेगवेगळ्या प्रकारचे आपण ॲटमला काय करतो, वेगवेगळ्या ॲटमला वेगवेगळ्या प्रकारामध्ये क्लासिफाय करतो ABC, आणि त्यानुसार काय करतो आपण प्रत्येकाची क्वांटिटी किती ऑर्डर करायची हे डिसाईड करतो. मग ह्या प्रत्येक बिन कार्डवर त्या प्रत्येक ॲटमसाठी लिहिलेलं असतं हा ॲटम किती आपण मॅक्झिमम स्टोअर करू शकतो, किती नंबरपर्यंत गेल्यावर याची परत ऑर्डर द्यायची, ह्या सगळ्या गोष्टी इथं मेन्शन केलेल्या असतात. आणि त्याचा स्टोअर लेजरमध्ये किती नंबरच्या पेजवर त्याची एंट्री मेन्शन केलेली, इट इज ऑल्सो गिवन हिअर. मग याच्यामध्ये काय असतं, डेट, इथं डेट टाकलं जाते. देन GR नंबर, व्हॉट इज मीन बाय दिस GR नंबर. GR नंबर इंडिकेट्स दॅट G मीन्स द गुड रिसिप्ट नंबर, म्हणजे किती तारखेला ती वस्तू सॉरी इथं डेट आली त्याच्यानंतर गुड रिसिप्ट त्याचा किती नंबर होता रिसिप्टचा, किती क्वांटिटीमध्ये आल्या. सपोज आपण गुड रिसिप्ट नंबर असेल दॅट इज द बिल नंबर. इट मे बी सपोज 1 नंबर 2 नंबर, किती क्वांटिटी आल्या, सपोज 1000 क्वांटिटी आल्या. मग इथं सेकंड कॉलम हिअर दिस कॉलम इज यूज फॉर द इश्यू, दिस कॉलम इज फॉर द रिसिप्ट. म्हणजे ज्यावेळेस ती वस्तू स्टोअरमध्ये येते त्यावेळेस त्याची एंट्री रिसिप्टमध्ये केली जाते, ज्यावेळेस ती वस्तू इश्यू केली जाते. मग सपोज 100,000 सिरपच्या बॉटल आल्या, मग इथं इश्यू केल्या कोणाला इश्यू करणार, प्रोडक्शन डिपार्टमेंटला. सो हिअर द सिरियल नंबर मीन्स SR नंबर. व्हॉट डू यू मीन बाय SR नंबर? SR नंबर मीन्स द स्टॉक रिसिप्ट नंबर and quantity. Suppose we can say 300 quantity has been issued. Then what will be the balance? 1000 आल्या होत्या त्यातल्या 300 रिसिव्ड झाल्या, इश्यू झाल्या. Then what will be the balance? Balance will be 700. In this way this bin card record has been taken, and bin card is maintained separately for each separate atom. Understand? So next one is the stock ledger. Stock ledger is keep or is separately maintained in a cost accounting department. Generally stock ledger generally maintained in the form of loose leaf cards because they can be easily removed and
inserted. It is a one of the format. जसं बिन कार्ड फॉर्मॅट आहे तसं स्टॉक लेजर पण फॉर्मॅट आहे. प्रत्येक आयटमसाठी सेपरेट स्टॉक लेजर मेंटेन केले जातात. जनरली द फॉर्मॅट स्टॉक लेजरचा जो फॉर्मॅट आहे तो दिलेला आहे. पहा जसं बिन कार्डचा पाहिला आपण तसंच स्टॉक लेजरचा आहे. स्टॉक लेजर अकाउंट याच्यामध्ये काय दिलेलं असतं, डिस्क्रिप्शन ऑफ द मटेरियल, then its code number. If any code is given to this format, then code number is given, then bin number is also given, then location, that is where it is located, in which shelf, which rack, then unit, then maximum stock किती ठेवू शकतो, then minimum stock किती असतो त्या वस्तूचा, reorder stock किती असतो आणि ऑर्डरिंग क्वांटिटी किती असते, हे सगळं मेन्शन कशावर केलेलं असतं. इट इज मेन्शन ऑन द स्टोर लेजर अकाउंट. आता याच्यामध्ये पण सेम एंट्री आहेत. रिसिप्ट आहे, दुसरं इश्यू आहे, बॅलन्स आहे आणि स्टॉक व्हेरीफाईड. ज्यांनी स्टॉक व्हेरीफाईड केला किंवा ज्या डेटला स्टॉक व्हेरीफाय झाला त्याची तिथं सिग्नेचर आणि रिमार्क येतो. सपोज आता आपण असं कन्सिडर करू, हे बिन कार्ड किंवा हे स्टोर लेजर कशासाठी आहे, हे सपोज आपण कन्सिडर करू इट इज फॉर द एम्प्टी ग्लास और एम्प्टी प्लास्टिक कंटेनर्स. मग एम्प्टी प्लास्टिक कंटेनर GR नंबर म्हणजे गुड रिसिप्ट नंबर, किती किती तारखेला आल्या होत्या. सपोज आपण कन्सिडर करू एका तारखेला किती 1000 क्वांटिटीमध्ये आल्या होत्या. त्याच्यानंतर किती त्याची व्हॉट विल बी द अमाऊंट. सपोज 1 बॉटल इज हॅव्हिंग द रेट ऑफ 5 रुपीज, देन व्हॉट विल बी द अमाऊंट, इट विल बी 5000. ओके. देन इशू सिरियल नंबर आहे, सिरियल मीन्स स्टॉक रिसिप्ट नंबर. क्वांटिटी किती इश्यू केला 300, रेट काय येईल 5 रुपीज. मग किती अमाऊंटच्या इश्यू झाले ते इथे येईल. मग बॅलन्स म्हणजे 1000मधून 300 इश्यू केलं, देन हिअर द बॅलन्स विल रिमेन. देन नेक्स्ट हू इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरीफाईंग द स्टॉक. ज्यांनी ते स्टॉक व्हेरीफाय केला त्या कोणत्या दिवशी केला. then initial of that person and remark means it is found correct, it may be found short or it may be found excessive. This kind of remark is written over here and this method is used for the maintaining the proper account of inventory, that is the store ledger. Then next one is the next method is the continuous stock taking or this method is not म्हणजे जसं आपण परपेच्युअल इन्व्हेंटरी कंट्रोल पाहतो ह्याच्यामध्ये इन्व्हेंटरी कंट्रोल केलं जातं. कसं केलं जातं, मग बिन कार्डमध्ये सिस्टीममध्ये मेंटेन करून, देन सेकंड वन बाय टेकिंग द स्टोर लेजरवर इन्फॉर्मेशन भरून आणि किंवा त्याच्याचबरोबर आणखीन एक method adopt केली जाते, that is the continuous stock taking. Under this system only limited number of items verified on a particular date. म्हणजे आता आपण स्टोर आहे, आपलं स्टोरमध्ये सगळे मटेरियल आपण स्टोर केलेले आहे. मग स्टोरमध्ये बिन कार्ड असेल, बिन कार्डवरून आपल्याला कळेल की ह्या पर्टिक्युलर कुठला आयटम किती क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे. स्टोर लेजरवरून आपल्याला काय कळेल की किती आयटम्स आले होते, किती कोणाला इश्यू केले, त्याच्यानंतर बॅलन्स किती राहिला आणि ते कोणी चेक केले, हे स्टोर लेजरवरून कळेल. आणि कंटिन्युअस स्टॉक टेकिंगमध्ये काय केलं जातं, रँडमली कुठलाही एखादा आयटम कुठल्याही एका दिवशी चेक केला जातो. म्हणजे सपोज आपण स्टोर तुम्हाला बिन कार्डवर कळलं की एम्प्टी प्लास्टिक बॉटल तुमच्याकडं 1000 आल्या होत्या, 300 तुम्ही इश्यू केल्या, 700 स्टोअरमध्ये असल्या पाहिजे, बरोबर. मग हे कशावर दिसतंय तुम्हाला, बिन कार्डवर दिसतंय, स्टोअर लेजरवर दिसतंय, पण ॲक्च्युलीमध्ये ते स्टोअरमध्ये अवेलेबल आहे का नाही ही जी पाहण्याची जी मेथड आहे, दॅट मेथड इज कॉल्ड ॲज द कंटिन्युअस स्टॉक टेकिंग. एनी ॲटम्स इज व्हेरीफाईड ऑन अ पर्टिक्युलर डे and the selection of atom material should be such that each atom of the material gets checked at least certain number of times in a year and the checking of the particular atom is evenly distributed in this period. मग आता कुठला आयटम चेक करायचा त्याच्यासाठी एक गाईडलाईन्स असते की जनरली प्रत्येक आयटम चेक व्हायला पाहिजे, प्रत्येक काहीतरी ठराविक दिवसानंतर प्रत्येक आयटमची फिजिकली व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, त्यानुसार तो आयटम कंटिन्युअस स्टॉक टेकिंगमध्ये चेक होतो. द सिलेक्टेड नंबर ऑफ आयटम्स आर काउंटेड डेली ऑर ऑन अ फ्रिक्वेंट इंटरवल्स अँड कम्पेअर्ड विथ द बिन कार्ड अँड स्टोर लेजर बाय द स्टोर कीपर. मग जो आयटम आपण ॲक्च्युली व्हेरीफाय करतो तो आयटम आपण मग सपोज आपण पाहिलं एक्झाम्पलमध्ये 700 बॉटल्स भरल्या पाहिजे, मग तेवढ्या ॲक्च्युली भरतायत का नाही, दॅट इज कम्पेअर्ड विथ द बिन कार्ड ॲज वेल ॲज स्टोर लेजर. इफ
the bin card and store ledger record balances, their correctness can be verified by means of physical व्हेरिफिकेशन. आपल्याला काय करते बिन कार्ड आणि स्टोअर लेजर इट गिव्ह ओनली द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. डॉक्युमेंटवर आहेत जेवढ्या क्वांटिटीमध्ये वस्तू आल्या होत्या एवढ्या क्वांटिटीमध्ये इश्यू केल्या डॉक्युमेंटवर इट इज ओके. बट दिस मेथड गिव्ह द ॲक्च्युअल फिजिकल व्हेरिफिकेशन. In case any difference between the recorded and actual balance, it has to be pointed out to the management. Suppose a person who is engaged in this continuous stock taking found any discrepancy or any plus or minus or excessive or inadequate amount of stock, that time he will report his pointings to the higher level of management. These are the various methods of perpetual inventory control. What is the advantage of this perpetual inventory control? आता तुम्ही सांगा ॲज अन ऑर्गनायझेशन एक मोठ्या कंपनीचे मालक किंवा एक मोठ्या कंपनीमध्ये काम करणारे असे कन्सिडर करू आणि मग हे स्टॉक व्हेरिफिकेशनचा तुम्हाला काय फायदा होईल? काय फायदा होईल? आपल्या इंडस्ट्रीसाठी कुठल्या वस्तू लागतात, त्या किती ऑर्डर केल्यात, किती त्याच्यातल्या संपल्यात आणि किती शिल्लक आहे हे चेक केल्याचा किंवा हे बिझनेसच्या साठी का फायद्याचं आहे? कारण आपल्याला कळतं की कुठली वस्तू आपल्याकडं आहे, कुठली वस्तू नाही आहे, कुठली वस्तू एक्सेसमध्ये ह्या किंवा कुठल्या वस्तूमध्ये म्हणजे these are आपण पाहू one by one what are the various advantage of perpetual inventory system. It helps in the detection of immediate rectification of clerical error. आता कधी कधी काय होतं sometimes some clerical errors occur during this maintenance of bin card and stock ledger. Clerical errors म्हणजे काय? Suppose you have to write the 1000 and instead of writing 1000 you have written the 100. This is the clerical error. म्हणजे तुमच्याकडे वस्तू आल्या 1000 पण तुम्ही चुकून बिन कार्डमध्ये किती लिहिल्या 100 लिहिल्या. मग त्याचं कुठतरी आपल्याला काय येणार आहे एरर झाला. म्हणजे जर सपोज आपल्याकडे बॅलन्स 100च भरला कागदावर किंवा बिन कार्डमध्ये पण ॲक्च्युली स्टोअरमध्ये काय 1000 आहे. दॅट टाईम आपल्याला लगेच कळतं की इथं क्लेरिकल एरर झाला आहे लिहिण्यामध्ये. बरोबर. देन नेक्स्ट इट एन्श्युअर द रिलायबल चेकिंग ऑफ द स्टोअर आयटम्स अँड इन अ मेथोडॉलिकल मॅनर विदाउट डिस्टर्बिंग द रुटीन वर्क ऑफ द एंटरप्राइज. द पर्सन्स आर द फिक्स फॉर दिस वर्क and they doing their regular duty, regular checking in a systematic manner, so it will not affect the organization at all. Then next one is the timely action can be taken on serious shortage. मग आता ह्या याच्यामध्ये आपल्याला एक दोन गोष्टी कळतात ज्यावेळेस आपण परपेच्युअल इन्व्हेंटरी कंट्रोल करतो की आपल्याला कळतं की कुठली वस्तू शॉर्ट आहे, जास्त आहे, कमी आहे किंवा कुठली वस्तू एक्सेस आहे. बरोबर. आणि जर एखादी वस्तू शॉर्ट आहे मग दॅट टाईम आपण टाईमली ॲक्शन घेऊ शकतो की एखादी वस्तू शॉर्ट आहे मग पटकन त्याची ऑर्डर देणं सो दॅट आवर फर्दर प्रोडक्शन कॅन नॉट बी स्टॉप. ह्या गोष्टी कळतात. किंवा त्याचबरोबर आपल्याला हे पण कळतं की एखादी वस्तूचं स्टॉकमध्ये रेकॉर्ड बरोबर आहे पण ॲक्च्युअलमध्ये कमी आहे त्यावेळेस पण आपण ॲक्शन घेऊ शकतो. इट सर्व ॲज अ मोरल चेक ऑन द स्टॉक द सर्विंग ॲज डिटरंट टू डिसऑनेस्टी. म्हणजे हे कंटिन्युअसली स्टोअरकीपर जर काम करतोय की त्याला माहीत असतं की आपल्या इथलच्या वस्तू प्रत्येक वस्तूचा प्रॉपर हिशोब आहे, प्रत्येक वस्तू चेक होते. म्हणजे इट विल त्याच्यावरती एक मोरल प्रेशर येतो की आपल्याला डिसऑनेस्टी एखादी वस्तू गहाळ करून चालणार नाही, व्यवस्थित काम करावं लागेल. that will be a benefit. The next one is the overstocking and understocking is avoided because of the perpetual inventory system as it covers the verification of a stock with regard to maximum and minimum stock level. आपण पाहिलं होतं की बिन कार्डवर स्टोअर लेजरवर प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. दॅट इज द मिनिमम ऑर्डर, मिनिमम क्वांटिटी, मॅक्झिमम स्टॉक. and by seeing that things repeatedly we can avoid the overstocking, excessive stocking of the goods as well as understocking of the goods. The next one is it helps in the compilation of the profit and loss account and balance sheet on interim dates if so required. These are the various advantages of the perpetual inventory control. So
this was the third lecture of our third lecture on topic inventory control, and up to this topic we have seen the three different method for the inventory control. In next lecture we will come with the another method for the inventory control. Till then, study at home, stay healthy, stay safe. Thank you.